बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी. प्रकरण 21. व्यक्तिगत मैत्रीपेक्षा राजकीय मैत्री ही वेगळी गोष्ट असते. आपली सोय आणि स्वार्थ बघून ती होते. महाराज आणि मोगलांचे सध्याचे संबंध तसे होते. दोघे कालचे कट्टर शत्रू, पण आज ज्याने दोस्त झालेले. तहात अर्ध राज्य गेलं, महत्वाचे किल्ले गेले, तरीही खोट्या दोस्तीचा राग आळवणं महाराजांना भाग पडत होतं. आपली दोस्ती खरी वाटावी म्हणून 10 वर्षाच्या शंभूराजांना त्याने मोगली मनसब स्वीकारायला लावली. यावेळी दख्खनचा सुभेदार औरंगजेबाचा शहाजादा मुअज्जम होता. शंभूराजे औरंगाबादेला त्याच्या भेटीला गेले तेव्हा सरनौबत प्रतापराव गुजर 5000 फौजेसह त्यांच्यासोबत होते. युवराजांच्या संरक्षणाचा जिम्मा म्हाळूजीबाबांकडे असल्यामुळे त्यांच्या पथकातला संरक्षक वार म्हणून संताजीही सोबत गेला. औरंगाबाद हे वैभवशाली शहर मोगलांची दख्खनीतील राजधानी होतं. शहराभोवती उंच पाशाने कोट बांधलेला. कोटाला अनेक प्रवेशद्वारे होती. फळाफुलांनी विविध चिजांनी नटलेले भव्य बाजार होते. बाजारात परदेशी व्यापारी जवाहिरे यांची चहलपहल दिसत होती. नगरात उंच इमारती, प्रशस्त रस्ते आणि बागा होत्या. शहाजादे सरदार यांच्या हवेल्या अत्यंत वैभवशाली. ठिकठिकाणी पागा, पायदळ, गजदळ सुसज्ज ठेवलेलं. प्रत्येक सरदारला छावणीसाठी स्वतंत्र जागा दिलेली. आपापल्या नावाने पुरे वसवून तिथे राहत होते. संताजी मोगलांच्या सैन्याचं बारकाईनं निरीक्षण करीत होता. त्यांच्या लष्करात पठाण, तुर्क, इराणी, हबशी, दख्खनी, अफगाण, राजपूत, मराठे अशा अनेक जातींचे लोक होते. प्रत्येकाची राहणी वेगळी, सवयी चालीरीती वेगळ्या. वर करणी परस्परांशी ते अदबीने वागत, एक दुसऱ्याला भाई भाई म्हणत, पण त्यांच्यात मनापासून एकी नव्हती. तुर्क स्वतःला राज्यकर्ती जमात मानत. आपल्या श्रेष्ठत्वाचा त्यांना मोठा अहंकार. इराणी शिपायांना मोगल पातशहापेक्षा इराणचा शहा जवळचा वाटे. सुन्नी मुसलमान शियांचा द्वेष करत, तर तुर्क, इराणी, अफगाणी हे श्रेष्ठत्वाच्या भावनेतून दख्खनी मुसलमानांना तुच्छ लेखत. दख्खनी मुसलमान संख्येने जास्त असूनही या परकीयांपुढेही स्वतःला दुय्यम म्हणून नमून वागत. पठाण, इराणी हे दिसायला गोरे, उंचेपुरे, निधीपाड. त्यामानाने तुर्क किरकोळ, पण भलतेच काटक आणि चपळ. ते उत्तम तरवारबाज होते. तुलगमा हे त्यांच्या लढाईचं मुख्य तंत्र. ऐन लढाईत अचानक माघार घ्यायची आणि शत्रूच्या मागून डाव्या उजव्या कुठल्याही बाजूने हल्ला करायचा, अशी ही पद्धत होती. पठाण स्वभावाने धाडशी, तेवढेच कावेबाज आणि क्रूर. लढाईत आघाडीवर राहून ते धडक हल्ले जडवत. इराणी हे लढाऊपणापेक्षा मुत्सद्देगिरीसाठी प्रसिद्ध होते. हबसानातून आलेले काळे रोम सिद्धी बहुधा पहाऱ्याच्या कामासाठी नेमले जात. या जाती लष्करी पेशात मुरलेल्या होत्या. त्या पेशाची मनापासून आवडही त्यांना होती, पण त्यांचं जगणं आराम मतलब, खाण्यापिण्याचा, नाच गाण्याचा शौक दांडगा. त्यामुळं त्यांच्या लष्करी हालचाली मंदावत. त्यांच्या दृष्टीने लढाई म्हणजे आमनेसामने झडणारा खुला सामना. शत्रूने समोरून यावं, मैदानात भिडून आपल्याशी सामना करावा. जो भारी पडेल तो जिंकेल, हा त्यांचा साधा हिशेब. गनिमी कावेची लढाई त्यांना नीटपणे कळत नसे. जीवावर बेतण्याची वेळ येईपर्यंत ते लढत. संताजीला वाटे आपला मावळा यांच्या इतका धडधाकट दिमागदार नसेल. अशी आधुनिक हत्यारे, तोफा, बंदुका, रुबाबदार अरबी, तुर्की घोडे त्यांच्या मत्तीला नसतील, पण त्याचा साधेपणा, काटकपणा, चपळता आणि मुख्य म्हणजे आपला राजा आणि राज्य यावर असलेली त्याची निष्ठा हे मोगल कुठून आणणार.
स्वाऱ्या शिकाऱ्या थांबल्यामुळं हंसाजी मोहिते, रूपाजी भोसले, सूर्यराव काकडे, आनंदराव मकाजी, संताजी जगताप या तरुण सरदारांचा कोंडमारा होत होता. उधळून मोहिमा पुन्हा सुरू कराव्यात, आपला गेलेला मुरुख किल्ले झपाट्याने ताब्यात घ्यावेत ही त्यांची मनीषा. संताजीही कंटाळलेला. लढाया सुरू असत्या तर पराक्रम दाखवून महाराजांचं लक्ष वेधून घेता आलं असतं. औरंगाबादेतला त्याचा एकमेव विरंगुळा म्हणजे धनाजी जाधवांचा सहवास. रोज कुठे ना कुठे भेटून घडीवर बोलल्याशिवाय त्या दोघांना चैन पडत नसे. एक दिवस संताजी वैतागून म्हणाला, माझा कोंडमारा होतोय धनसिंग. कामगिरी करण्यासाठी आपण सैन्यात आलो की तुर्कांच्या वळसणला असं पडून पडून राहण्यासाठी? मिळतोय तोवर आराम करून घ्या संताजीराव. धनाजी हसून म्हणाला, एकदा कामगिरी निघाली की वैतागून म्हणाल पुरेही दौड धावपळ, पळभर सुख हवं, पण त्यावेळी ते मिळणार नाही हे लक्षात ठेवा. कष्टाची मात्तभर कोण करतो जाधवराव? कष्ट करता करता मरू, पण ही ताबेदारी नको बुवा. थोडं थांबा. महाराजांसारखा राज्यकर्ता शांततेच्या काळात ही गप्प कधी बसत नाही. ही शांतता मोगलांकडून त्यांनी विकत घेतली आहे असं समजा. म्हणजे अहो, आपलं टीचभर स्वराज्य त्याच्या जन्मापासून अखंड शत्रूशी झुंजतंय. रयतेकडे त्यामुळे फार दुर्लक्ष होत आहे. वेळेच्या वेळी लावणी संचनी करणं, शेतकऱ्यांना तकवी देऊन मुलखाची मामुरी करणं हे काम लढाईहून महत्त्वाचं आहे. महाराज सध्या त्या कामात गुंतलेत. तेही बरोबरच आहे म्हणा. परचक्राने पेकाट मोडल्या शेतकऱ्याची अवस्था आम्ही स्वतः पाहिली. स्वराज्याच्या डोंगराळ नापीक मुलखात सतत गनिमांचं उल्हान होत राहिलं तर त्यानं काय पिकवावं आणि काय खावं? हा, आता कसं बोललात. पण तुम्ही आपल्या तयारीत राहा. लढाई सुरू झाली की महाराज म्हणून ज्या दिशेला बोट उंचावतील त्या दिशेने घोडा दामटा काय. आणि एक दिवस अचानक महाराजांचा हुकूम आला. संताजींसह माळोजींनी टाकोटाक राजगडाकडे निघून यावं असा. औरंगाबादहून दोघे सड्या स्वाराणीशी दौडत निघाले. प्रवासात संताजीच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, इतक्या तातडीनं आपल्याला का बोलावलं असेल? एखाद्या मोहिमेवर आपली रवानगी तर होणार नाही. राजगडावर आल्यावर दोघे महाराजांच्या भेटीला गेले तेव्हा पेशवे, सुरणीस, सरनौबत यांना ते सूचना देताना दिसले. महाराजांचं बोलणं ऐकून संताजींची कळी खुलली. नक्कीच कुठली तरी मोठी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्यात भाग घेण्यासाठीच आपल्याला बोलावलंय असं त्याला वाटलं. सदरेवरून निघताना त्या बाप लेकांना महाराजांनी सोबत घेतलं तेव्हा तर त्याची खात्रीच वाटली. महाली आल्यावर महाराज काहीशा नाराजीने म्हणाले, 6 महिने कुटुंबाची गाठभेट न घेणं हे अति होतंय म्हाळूजी बाबा. तुम्ही रुखसत सांगितली असती तर आम्ही ती दिली नसती का? या आकस्मिक हल्ल्याने म्हाळूजी गडबडले. म्हणाले, अलीकडे घरी जाणं झालं नाही हे खरं आहे, पण त्याविषयी आमची काहीच तक्रार नाही महाराज. तुम्ही कसलीच तक्रार करत नाही हीच तर आमची तक्रार आहे. म्हणजे मी समजलो नाही. महाराज त्यावर दिलखुलास हसले. का कोण जाणे, मासाहेबांनी तुमच्या कुटुंबाला राजगडावर आणवलंय. तुम्हाला तातडीनं बोलावून घेण्याचा हुकूमही त्यांचाच. माळूजी आपल्या तळावर परतले तेव्हा पुरते गोंधळून गेले होते. साडी चोळी करून जिजाऊंनी उमाबाईंची पतीकडे रवानगी केली. सांजेच्या वेळी त्या म्हाळूजींच्या तळावर आल्या. मेन्यातून पाय उतार होताच त्यांची आतुर नजर संताजीला शोधू लागली. पतीचा मुक्काम असल्या वाड्यात त्याने प्रवेश केला. वावभर जाडीच्या दगडी भिंती, आतले ऐस बैस 4 खण, वर तुळ्यांचा इमला अशी ती जागा होती. भिंतीतील कोनाड्यातून हवा आत येत होती. आत घुप्प अंधार दाटलेला. नजरेला काळोखाचा थोडा सराव झाल्यावर आतलं दृश्य अंधुक दिसू लागलं. भिंतीवर ढाली, तलवारी लटकावलेल्या. जागा मिळेल तिथे कोपऱ्यात उघड्यावर भाले, बरच्या, विटे उभ्याने मांडलेले. आतल्या खोलीत एक जुनाट पलंग होता.
त्यावर मळकट अब्रे घातलेले गिरदी तक्के ठेवलेले. अधमास घेत उमाबाई आत आल्या. तोच पलंगावर बसलेली पतीची धिप्पाड आकृती त्यांना दिसली. केवढा अंधार दाटलाय, दिवा तरी लावायचा, त्या म्हणाल्या. तिकडे दुर्लक्ष करत वाघ गुरगुरावा तसं म्हाळूजींनी विचारलं. आधी हे सांगा, निरोप चिठ्ठी काहीच नसताना औचित आलात कशाला? आल्यासारखं बस म्हणाल की सवालांची सरबत्ती सुरू कराल? त्यांच्या कडक स्वरानं म्हाळूजी वरमले. बाजूला सरकत पत्नीला त्यांनी पलंगावर बसायला जागा करून दिली. उमाबाईंनी दिवा लावला. दिव्याच्या फिकट पिवळ्या प्रकाशात म्हाळूजी त्यांच्याकडे एकटक पाहू लागले. जिजाऊंनी नेसवलेल्या पिवळ्या धमक जरीच्या पैठणीत त्या लोभस दिसत होत्या. त्यांच्या आगमनाने त्या कोंदट जागेत नव्या कोऱ्या वस्त्रांचा, केसात माळलेल्या बकुळींच्या फुलांचा आणि अंगी लावल्या सुगंधी उठण्याचा सुवास दरवळू लागला. त्यांच्या अस्तित्वाने त्या जुनाट वास्तूला घर पण आलं. म्हाळूजींच्या मनाची कळी खुलली, पण रागाची उसणी ऐट त्यांनी कायम ठेवली. तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलत. सांगते, आधी थोडा दम खाऊ द्या. पदराने तोंड पुसत उमाबाई पलंगावर टेकल्या. मग जरा वेळाने म्हणाल्या. तिकडच्या तर्फेच्या हवालदारला आईसाहेबांचा हुकूम झाला तसा दारात मेनाणी स्वार हजर, सोबत खुद्द आईसाहेबांचं पत्र. मग काय करणार? असं? पण कशासाठी एवढ्या तातडीनं बोलावणं केलं होतं त्यांनी? ते मग सांगेन. आधी माझा पोर कसा आहे ते सांगा. लष्कराच्या भाकरी खाऊन वाढला असेल अगदी. का? त्या भाकरीने पोट भरत नाही? पोट भरेल हो, पण भटारखान्यातल्या ते बेचव अन्नाला घरच्या अन्नाची सर कशी येणार? मग लष्करात धाडण्याऐवजी घरीच नाही ठेवायचं त्याला? त्याच भटारखान्यातल्या भाकरी आम्हीही खातो. काय धाड भरली आम्हाला? उमाबाई मान वेळावून लाडी खासल्या. खट्याळपणे बोलल्या. अगो बाई, विसरलीस की आधी तुमची वास्तपुस्त करायला हवी होती की नाही का आम्ही? पण म्हटलं तब्येत एवढी गरगरीत झाली आहे तर उगीच कशाला विचारा. शेवटी एकदाच आमच्याकडे लक्ष गेलं म्हणायचं तुमचं. बरं, ते जाऊ द्या. आईसाहेबांनी का बोलावलं होतं ते सांगा. पलंगाखाली सोडलेले पाय वर घेऊन उमाबाई मांडी घालून आरामात बसल्या. हाताचा मुठका हनवटीशी धरत म्हणाल्या. संताजीचं लग्नाचं वय झालं तरी कर्तव्य का नाही म्हणून जाबसार केला त्यांनी. मी म्हटलं मध्येच औरंगाबादेचं राजकारण उपटलं. बाप लेक तिकडेच होते म्हणून सवड झाली नाही. छान उत्तर दिलं. मग काय म्हणाले त्या? चांगलासा मुहूर्त बघून या महिन्यात कार्य ओरका म्हणून हुकूम दिलाय त्यांनी. याच महिन्यात? म्हाळूजी धास्तावले. कार्य म्हटलं की 1760 कामनी कटकटी. त्यात संताजी आणि बहिरजी दोघांचं एका वेळी करायचं म्हणजे तुम्ही समजावून सांगायचं नाही त्यांना? काय नाही, कसं सांगणार त्यांना? माझी बाई नाही हिंमत झाली. पण मी म्हणते होईल जराशी धावपळ, पण आता मागं हटायचं नाही. मला तर वाटतं खुद्द महाराजांनीच आईसाहेबांमार्फत हे घडवून आणलं असावं. कशावरून? त्या सांगत होत्या शिवबाच्या नजरेत कुलीन घरच्या मुली आहेत म्हणून. त्यावरून म्हणते मी. ते ऐकून म्हाळूजी गहिवरले. सदगदी स्वरात म्हणाले. परक्यांनाही आपलेपणाने पोटाशी धरणारी ही माय लेकरं खरोखर धन्य आहेत. दर्यासारखं एवढं मोठं मन देवाने यांनाच कसं दिलं असेल बरे. दौलतीचे धनी म्हणून त्यांना जन्म द्यायचा होता ना, म्हणून. अहो, जीवाची कुरवंडी करणारी माणसं, एवढी माणसं काय उगाच मिळवली त्यांनी? दोघांचा सुरू असलेला हा सुखसंवाद दाराबाहेर उभा राहून संताजी ऐकत होता. बऱ्याच वेळाने त्याने विचारलं. आबा, मी आत येऊ? या युवराज या. तुमच्या मातोश्रीनी अगदी धावा मांडलाय तुमचा.
तो आत येताच उमाबाईने अलाबला घेत त्याला जवळ बसवून घेतलं. त्याच्या रुंद भरदार पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्या म्हणाल्या, राजांची चाकरी मानवलेली दिसते रे तुला दाजी. चांगला दांडगोबा झालास की. इथे दगदग धावपळ काही नाही. दांडगोबा होईल नाही तर काय. माळूजी बोलले. संताजीने गळ घालत विचारलं, आईसाहेब आता आल्यासारखा 4 दिवस राहाल ना इथे. मी लाख राहीन रे, पण त्यासाठी तुझ्या आबांची परवानगी नको का. लष्कराचा नियम मोडेल याची आत्ताच फिकीर पडली असेल त्यांना. छावणीत कबिला ठेवायचा नाही ही इथली शिस्त आहे आणि ती कुणालाही मोडता येणार नाही. ऐकलंस, आता कसली राहते रे मी इथे. माय लेकाला निवांत बोलता यावं म्हणून म्हाळूजी बाहेर निघून गेले. संताजी आईशी भरभरून बोलला. ऐदीपणाने नुसतं बसून राहायचा त्याला कंटाळा आला होता. उमाबाईंनी त्याची समजूत घातली. माणसानं वाट बघायला शिकलं पाहिजे दाजी. हवी ती संधी कधीतरी मिळेलच ना. आपल्या येण्याचं कारण त्यांनी सांगितलं तसा संताजी संकोचला. त्याचं मौन हीच संमती मानून त्या पुढच्या तयारीला लागल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.